या भागात जर आपण पाहिलं तर पूर्वी ऊस हा आता जे तुळशीचं लग्न आहे, ऊस आम्हाला कधीतरी असं ट्रॅक्टरमधून कुठल्या चाललेला तोडावा लागायचा. पण हा भाग हा या आमच्या आमदारांमुळं किंवा बबनदादा शिंदेंनी केलेल्या किंवा त्यागामुळं हा इथला सगळा शेतकरी जो आहे तो सदन बनला आणि त्यामुळं या ठिकाणी शेती बहरली, ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात यायला लागलं. या तालुक्यामध्ये 4 साखर कारखाने देखील त्यांच्यामुळे निर्माण झाले. परंतु सीना नदी जी आहे त्या सीना नदीला जशा इतर नद्यांना पूर नियंत्रण रेषा असते तशी रेषा ही या सीना नदीला नाही. कारण कसल्याच प्रकारचा पूर किंवा मोठ्या प्रमाणातला पाऊस या भागामध्ये झालेला नव्हता. पण जो पाऊस झाला, जो पूर आला, तो पाऊस आणि पूर या प्रकारचा होता की उभी पिकं नष्ट झाली. पिकं तर वाहून गेली, पण त्या शेतीतली असणारी माती सुद्धा वाहून गेली. म्हणजे निसर्ग इतक्या प्रकारे किंवा सिनामाई आमच्यावरती अशी कुपली होती की ते आम्ही शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही. आपण हेल्पिंग हँड या असणाऱ्या संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य आहात. आता हेल्पिंग हँड म्हणजे माहिती आहे की सर्वांना मदत देणार. आपल्याकडे एक म्हण आहे सगळ्यांना माहिती आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेणाऱ्याचे हाती घ्यावे. पण आम्ही तुमचे हात घेणार नाही. तर तुमचे हात भविष्यामध्ये ज्या प्रकारे अशा कुठं आपत्ती येतील त्यावेळेस बळकट करण्यासाठी हे सर्व हात तुमच्या मदतीला. माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबतो. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रास्ताविक थांबतो. आपण लांबून मान्यवर आले त्या सगळ्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी छोटासा सन्मान करूया. आम्ही ज्या कामासाठी आलोय त्याचा सत्कार करून घेण्यासाठी आलोय. आम्ही स्वागत करतोय सत्कार. आपल्याकडे आलेल्या आम्ही पूरग्रस्त जरी असलो ना तरी आमच्याकडं आदर तितके पाहुण्यांचा करणं हा भाग आहे. आम्ही समजू शकतो. परंतु कारण कोल्हापूर भागात ज्यावेळी पूर आला त्यावेळी आम्ही सगळेजण मदतीला आम्ही मदत करतो. हो, पावडे म्हणून नाही. महेंद्र कदम सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे सत्कार करावे. श्री सासने साहेब एकच ऐका ना, एकच एक प्रातिनिधिक स्वरूपात सरांचं सत्कार हा विशेष कार्यक्रमात आल्यानंतर करायचा. परत उभं राहील ना तेव्हा आम्ही सत्काराला. हे सगळेजण आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातले आहेत. आपण समोर बरेचसे विद्यार्थी पण आहेत आणि काही पालक पण आहेत. मी एका मुलीला माड्यातल्या सकाळच्या माध्यमातून बातमी आली आणि तिला मदत झाली. मी व्यक्तिशही तिला मदत केली. ती मुलगी B.Pharm झाली. सरांच्या शिफारसीने तिला नोकरी लागण्याची शक्यता होती, पण ती दुसऱ्या कंपनीत नोकरी लागली. ती मुलगी मला भेटायला आली. ती म्हणाली, सर तुमच्यामुळे माझं सगळं शिक्षण झालं, सगळ्या शिक्षणाचा खर्च त्या बातमीमुळे आला, तुम्हीही मला मदत केली आणि आता मला नोकरी लागलेली आहे. मला तुम्ही केलेली मदत ती मला परत द्यायची म्हणून ती माझ्याकडे आली. मी तिला एकच गोष्ट सांगितली, मी तुला एकदा मदत दिली आणि माझ्या माध्यमातून अनेक लोकांनी मदत दिलेली आहे. ही मदत आम्हाला तू कुणाला परत करू नको. तुझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळी असे काही विद्यार्थी तुझ्या समोर येतील गरीब गरजू, त्यांना ती ही रक्कम दे. एकदा दिलेलं दान पुन्हा घ्यायचं नाही. ते दान दिल्यानं वाढत जाईल. तुम्ही एक लक्षात ठेवा, ही सगळी सामान्य माणसं आहेत. आता जी काही रक्कम तुम्हाला मिळणार आहे हा प्रत्येकाच्या ताटातल्या भाकरीतला एक घास काढलेला आहे. प्रत्येकाच्या ताटातला त्यांची एक भाकरी भूक असेल तर त्यांनी चतकुर भाकरी, आपण सगळे गरजवंत आहोत म्हणून त्यांनी दिलेली आहे. तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल, विद्यार्थी दशेतून तुम्हाला नोकऱ्या लागतील, कोण व्यवसाय करेल, कोण कंपन्या टाकेल, कोण शेती करेल, तुम्ही ज्यावेळी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल आणि अशी भविष्यात कधी परिस्थिती येऊ नये, पण दुर्दैवानं कधी आली तर आजच्या मदतीची जाणीव ठेवून तुम्ही सक्षम झाल्यानंतर तुम्ही अशी इतरांना मदत करा. असं एवढं मी आव्हान या निमित्तानं करतो आणि कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आलेले सगळे आपले मित्रमंडळी आणि आपण सर्व, खरं तर जेव्हा आम्ही रिधोऱ्याला गेलो, म्हणजे मी स्वतः वडशिंग्याचा आहे,
माझी स्वतःची जमीन नदीच्या कडेला 2 एकर आणि नदीपासून 1 अर्धे किलोमीटरवर 5 एकर अशी 7 एकर जमीन माझी स्वतःची पाण्याखाली होती. पण जेव्हा रिधोऱ्यामध्ये गेलो, मी गावात गेलो नाही पण रिधोऱ्याला गेलो मुद्दाम गेलो तर वेगळ्या कामाने गावात गेलो आणि तिथलं सगळं चित्र पाहिल्यानंतर जेव्हा मदतीचा विषय पुढे आला तेव्हा 2014 साली वांजू साहेब आपल्या विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णीमध्ये आम्ही एक कादंबरी लेखनाची पुणे आदी साहित्य संस्कृती मंडळाच्या सोबत एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेला ते पहिल्यांदा टेंभुर्णीमध्ये आले होते. 2 दिवस ते आमच्या सोबत होते आणि जेव्हा त्यांना या परिसरातल्या सगळ्या पुराच्या बातम्या त्यांनी पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा मला पहिल्यांदा फोन आला की सर, खूप दिवसांनी खूप वर्षांनी मी तुम्हाला फोन करतोय पण तुमच्या परिसरात पुराच्या बातम्या वाचतो आहोत, काही चित्र आहे आणि आम्हाला काही मदत करायची आहे. आणि मग मदत कोणत्या स्वरूपाची असावी, मग वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या चर्चा झाल्या आणि मग मी त्यांना म्हणालो की 5वी पासून किंवा 1ली पासून 12वी पर्यंतच्या सगळ्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळालेली आहे, अनेकांना अन्नधान्य मिळालेलं आहे, काही कपडे मिळालेले आहेत. पण हायर एज्युकेशन घेणारी जी मुलं ही जास्त बाधित आहेत आणि त्यांचा खर्च शिक्षणाचा जास्त आहे आणि त्याच्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी काही रोख रक्कम देऊया. आणि मग ती रोख रक्कम द्यायचं आमचं ठरल्यानंतर त्याला वेळ का लागला त्याचं कारण आहे की आम्ही कोणत्याही शासकीय यंत्रणेवर विसंबून राहिलो नाही. आम्ही पहिल्यांदा माडा पूरग्रस्ताचा एक ग्रुप केला. त्या ग्रुपमध्ये आशिष राजपूत, किरण चव्हाण सर आणि मी स्वतः, मी कुठेही तुम्हाला बोललो नाही, ग्रुपवर बोललेलो नाही, काय नाही, फक्त 1-2 सूचना फक्त ग्रुपवर टाकल्या असतील. आणि मग तुमच्याकडून डाटा घेताना आम्ही 3 गोष्टींची खात्री करून घेतली. काय आहे की मदत देण्यापेक्षा जर चुकून एखाद्या दुसऱ्या मुलाला गावातल्या मदत गेली तर बाकीचा एखादा बाधित राहायचा आणि दुसऱ्याला जायची, असं होऊ नये म्हणून आम्ही ती काळजी सातत्यानं घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधून आपल्याला थोडा डाटा मिळायला वेळ लागला. तो डाटा घेताना आपण तो पूरग्रस्त आहे का, तो विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतो आहे तर तो कॉलेजमध्ये हे चालू आहे का, तो खरंच शिकतो आहे का, हा सगळ्या स्वरूपाचा डाटा घेऊन आपण हा सगळा डाटा उपलब्ध केला. त्याच्यामध्ये कोणतीही संस्था एकाच वेळी पूर्ण स्वरूपाचं सहकार्य किंवा सगळ्याच्या सगळ्या मुलांना सहकार्य मिळेल याची खात्री देता येत नाही, परंतु आम्ही शक्य तेवढं शिना नदीचा पट्टा आणि शिना नदीनं बाधित झालेली गावं एवढ्याच गावांवर आम्ही फोकस केला. ते फोकस करण्याचं कारण असं आहे की सिनेच्या पुरामुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना या सगळ्या लोकांच्या मार्फत मदत मिळावी हा एकमेव हेतू आम्ही केंद्रस्थानी ठेवला. आणि तेवढ्याच 20 गावांमधला डाटा गोळा करून आज आपण तुमच्या समोर आलेलो जी काय मदत आहे त्या संदर्भातले निवेदन आहे, त्या संदर्भातली माहिती कौस्तुभ सर किंवा DYSP साहेब आपल्याला देतील. परंतु पुन्हा एकदा मी आपल्या पूरग्रस्तांच्या वतीनं मी या मंडळीचं अभिनंदन याच्यासाठी करतो की एवढ्या लांबून, खरं तर अनेकदा अलीकडचा जर काळ बघितला तर आपण या काळामध्ये शेजारच्याला सुद्धा मदत करायला तयार नाही आहोत. आणि अशा एका काळामध्ये रत्नागिरीवरून आणि सातत्यानं खरं तर त्यांचेच आम्हाला फोन येत राहिले की सर काम कुठपर्यंत आलेलं आहे, किती मुलांची यादी आहे, आमची एवढी रक्कम जमा होते आहे, आम्हाला जास्तीत जास्त रक्कम मुलांना कशी देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि मग हे जेव्हा पाहतो आहोत तेव्हा लक्षात येतं की अरे अद्याप सुद्धा माणुसकी जिवंत आहे आणि ती माणुसकी खरंच आपल्याला या सगळ्या संकटातून पार करायला, म्हणजे एकेकाची 10-10 एकर शेती पाण्यानं वाहून गेलेली आणि ती शेती भरून निघणं कदापि शक्य नाही. एकेकाचा 10-10 एकर ऊस आता येत्या सीझनमध्ये ज्याचं किमान बाबा 10-5 लाख रुपये उभे राहिले असते तो ऊस सगळा पाण्याखाली गेलेला आणि संपलेला आहे. हे सगळं मला माहिती आहे. अनेकांच्या मोटरा पाईपलाईन वाहून गेलेल्या आहेत, DP वाहून गेलेले आहेत. माझ्या स्वतःच्या शेतातल्या नदीच्या कडेला 30 मोटर असणारे 3 DP झोपलेले आहेत. त्या शेतकऱ्यांचं नुकसान कसं, माझी स्वतःची विहीर पूर्ण पाण्यानं बुजून गेलेली, अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरीही आपल्याला बळ मिळावं, आपल्या सोबत समाजामधले आणखीन कुणीतरी माणसं आहेत, ही धारणा या मंडळींनी सोबत ठेवलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि आम्हाला जगण्याचं बळ दिलं त्याबद्दल हेल्पिंग हँडचं आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व मित्रवारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. वल्लभ सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव वल्लभ विभावरी वसंत वंडे, रत्नागिरीहून आलोय. ज्या वेळेला TV वरच्या बातम्यांमधून लोकल पेपरच्या माध्यमातून जेव्हा ह्या बातम्या कळत होत्या त्यावेळेला मन खूप अस्वस्थ होत होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या बांधवांसाठी केलं पाहिजे, आपल्यापासून दूर असलेल्या बांधवांसाठी, भगिनींसाठी काही केलं पाहिजे. मग आमची चर्चा झाली की आपल्याला काय करता येईल. आणि मग आम्ही
आमचा जो बाकीची माहिती तुम्हाला सावंत साहेब आमचा ग्रुप काय ते नंतर देतील. पण अपील केल्याबरोबर लगेचच आम्ही 18 ते 20 जण एका शॉर्ट नोटीसवरती हजर झालो आणि तिथल्या तिथे आमचे 2 लाख रुपये जमले की आपलेच काही बांधव खूप संकटात आहेत ते कळल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अपील केलं, पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्यांना अपील करून आमच्याकडे जी काही रक्कम जमली ती सगळ्यांना वाटतं. हे आम्ही एक आभार पाठलाय. आम्ही एक नाजूकचा धागा त्याला जोडतोय. पूर्णपणे हे करू शकत नाही आपल्यालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. पण कुठेतरी एक मानवतेचं नातं, म्हणजे मानवतेचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप महत्वाचं. म्हणजे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हेच आमची प्रार्थना आणि हेच आमचे वागणे खूप महत्वाचं आहे. आज माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे. दुसऱ्याला गरज आहे तर ती गरज केली पाहिजे. मगाशी जरा जी कविता सांगितली की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तर पुढचं असं आहे की घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे तुम्ही देते व्हा. तुम्ही जेव्हा कमवाल तेव्हा तुम्ही देते व्हा. ते सगळ्यात महत्वाचं. आणि पुढे जाताना आयुष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे खूप महत्वाचं आहे. आज जी काय आपण प्रगती करतोय, नुकसान झाल्यानंतर जी काही आपल्याला भरपाई करता येते ती सगळी विज्ञानाच्या सहाय्यानेच करता येते. त्याच्यामुळे मला खास करून विद्यार्थी असेल तर त्यांना माझं असं सांगणं आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. आपण कोणत्याही जातीचे असा, आपण कोणत्याही धर्माचे असा, आपण काही असा, आपल्याला त्याच्याशी प्रत्येकाचा तो अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे की तो मी माझ्या घरात तो असेल. पण वैज्ञानिक दृष्टिकोन हे जे आपल्याला आपल्या घटनेने सांगितलेलं कर्तव्य आहे की हे प्रत्येक भारतीयाने हे केलंच पाहिजे. तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. त्याचा कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे. मग ह्या गोष्टी पुढे करताना खूप, कारण आम्ही जे वाचलं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग वगैरे अशी मुलं आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करा. पण ते करताना वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही मनात ठेवा. आम्हाला तुमच्यासाठी काही करता आलं याचं आम्हाला खूप खूप बरं वाटतं. थँक्यू. धन्यवाद. कौस्तुभ सावंत साहेब, RSSचे जिल्हा संपर्क. नमस्कार. खरं तर आज या ठिकाणी येऊन आपल्याला अशा स्वरूपाची मदत करावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं. पण जसं की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हेल्पिंग हँड सारखी संस्था रत्नागिरीहून या ठिकाणी येते आणि जे पूरग्रस्त आहेत यांना मदत करते, ही एक मोठी भावना याच्यातून जागृत होते. मुळातच हेल्पिंग हँड्स रत्नागिरी ही का आणि कशी उभी राहिली तर त्याच्यामागे अशाच प्रकारची काही बॅकग्राऊंड आहे. आम्ही सर्वात पहिलं ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये महापूर झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, त्यावेळेला हेल्पिंग हँड्सची संस्था एकत्र आली. तर हेल्पिंग हँड्स म्हणजे कोण? तर आपण सगळे जे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, धार्मिक संघटनांमध्ये काम करतो, राजकीय पक्षांमध्ये काम करतो, समाजसेवा सामाजिक संस्थांमध्ये काम करतो, तर अशा प्रकारच्या सगळ्या संस्था संघटना एकत्र येऊन जे काही निर्माण झालं ती हेल्पिंग हँड्स आहे. म्हणजे प्रत्येकाचे संस्थेचे संघटनांचे उद्दिष्ट वेगवेगळी होती असती, परंतु या ठिकाणी आल्यानंतर हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून सेवेतून मानवता आणि मानवतेतून राष्ट्र ही एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या हेल्पिंग हँड्सचा उदय झाला. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल किंवा आवडेल की हेल्पिंग हँड्सची प्रेरणा सुद्धा म्हणजे आपल्या बीड तालुक्यातले, जिल्ह्यातले आमच्या इकडे कलेक्टर माननीय सुनीलजी चव्हाण साहेब होते. तर त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिली संकल्पना आणि आम्ही सगळेजण एकत्र काम करायला लागलो. मग पहिलं सांगलीचा महापूर असेल तर त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्र आलो. आम्ही तिथल्या आमच्या नागरिकांना आवाहन केलं. मोठ्या प्रमाणावरती धान्य, वस्त्र, सगळं जे काय आवश्यक होतं, ज्या आवश्यक वस्तू होत्या त्या सगळ्या एकत्र झाल्या. जवळजवळ 5 LP ट्रक रत्नागिरीतून सांगलीच्या दिशेने आले.
त्याचबरोबर आमची जवळजवळ 50 ते 55 जणांची टीम त्या भागामध्ये प्रत्यक्ष साफसफाई करायला आली. म्हणजे जसं की आपल्याकडे पूर आल्यानंतर जो चिखल जमा झाला आणि त्याच्यानंतर दुर्गंधी पसरली, तर ती दुर्गंधी साफ करायला आपली सगळ्यांची टीम आली. म्हणजे हे काम झालं. परत लगेचच रत्नागिरीमध्ये आर्मीची भरती होती, सैन्य भरती होती. त्यावेळेला जवळजवळ 80,000 उमेदवार त्या ठिकाणी आले होते सैन्य भरतीसाठी. आता तुम्हाला अंदाज असेल, या ठिकाणावरून पण गावातून काही मंडळी त्या ठिकाणी पोहोचली असतील. ज्याच्याकडे आर्मी भरतीचं, ज्याला मध्ये आर्मी भरती व्हायचं आहे, त्याला काही उद्देश डोळ्यासमोर नसतो. तो कसाही येतो, गाडी पकडतो आणि त्या ठिकाणी पोहोचतो. तो बघत नाही माझी खाण्याची पिण्याची काय व्यवस्था आहे. तुम्हाला खोटं वाटेल, 80,000 विद्यार्थ्यांना रोज 8,000 विद्यार्थी त्या ठिकाणी यायचे. त्या ठिकाणी सगळ्या आमच्या हेल्पिंग हँडच्या माध्यमातून रोज त्यांना गरम गरम खिचडी रात्री दिली जात होती. म्हणजे येतात ते विचार करत नाहीत की मला काय आहे, तिथे जातात, पोट भरायचं कसं ते तिथे होईल. पण त्या ठिकाणच्या हेल्पिंग हँड्सने त्यावेळेला ती मदत केली. त्याचबरोबर जागेवर नोटरी बसवले गेले, कारण जे डॉक्युमेंट्स ॲफिडेव्हिट करायला लागतात त्यासाठी नोटराईज करायला लागतात. ते नोटरी आम्ही त्या ठिकाणी बसवून घेतले. म्हणजे हे प्रशासनाच्या माध्यमातून सहज शक्य झाले. आपली जी हेल्पिंग हँड्स आहे ही प्रशासनासोबत काम करते, कारण ज्या ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ही संघटना काम करण्याचं एक मनामध्ये ध्येय ठेवून पुढे जाते. त्यानंतर रत्नागिरी म्हणजे कोकण भागामध्ये निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता आणि खास करून किनारपट्टीच्या गावांमध्ये हा मोठा फटका बसला होता. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्यक्ष हेल्पिंग हँडची टीम श्रमदान करायला गेली होती. म्हणजे मोठमोठी झाडं रस्त्यावर पडली होती, त्या कटर घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्वतः कटिंग मशीन घेऊन त्या ठिकाणी काम करायला गेलो. आमच्याकडचे वेल्डर्स घेऊन गेलो, प्लंबर्स घेऊन गेलो, इलेक्ट्रिशियन्स घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जी 2 गावं अगदी बाधित झालेली गावं होती त्या गावांना 2 दिवस त्या ठिकाणी राहून सगळ्यांनी मदत पुरवली होती. चिपळूणचा महापूर आला, तर चिपळूणच्या महापुराच्या वेळेला सुद्धा प्रत्यक्ष मदत आम्ही त्यावेळेला गोळा केली. अन्नधान्य, जे कडधान्य होती, पाणी होतं, ह्या प्रकारची मदत घेऊन आम्ही महापूरच्या ठिकाणी पोहोचलो. म्हणजे अशा अनेक वेळेला जे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आम्ही सगळेजण हेल्पिंग हँड्स म्हणून एकत्र आलो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2020 साली कोविड महामारी आली. आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतला. माणसाला माणूस काय हे कळलं. अशा परिस्थितीमध्ये जो भाव आपल्या भावाला बघायला जात नव्हता, जी मुलं आपल्या आई वडिलांना बघायला जात नव्हती हॉस्पिटलला, त्या ठिकाणी हेल्पिंग हँड स्वतः त्यांची जाऊन चौकशी करत होते. वॅक्सिनच्या वेळेला रात्रभर लाईन लावून घेणं, कोणत्याही गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी घेऊन स्वतःचे जीव धोक्यात घालून हेल्पिंग हँडच्या टीमने काम केलेलं आहे. मग ही भावना येते कुठून? तर ही भावना फक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठीची आहे, राष्ट्राची भावना आहे. म्हणून मगाशी म्हटलं की सेवेतून मानवता आणि मानवतेतून राष्ट्र ही जी संकल्पना आहे, या भावनेतून ही मदत करण्याचं पुढे येतं. आता सेम मगाशी सांगितलं तसं की कदम सरांनी की तुमच्या इकडे हा पूर आला पण आमच्या इकडे अश्रू निघाले. म्हणजे आम्हाला असं वाटलं की हे आमच्याच गावात झालंय, आपण काय करू शकतो का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक काका आहेत जवळजवळ 75 वर्षाचे. त्यांचा आम्हाला फोन आला की अरे कोणच काय कशी मदत करत नाही, काय चाललंय, काय सगळ्या लोकांची मनं मेलीत की काय. अशा पद्धतीने त्यांचा आम्हाला फोन आला की तुम्ही काहीतरी करा. तेव्हा मी काकांना सांगितलं की आपण याच्यावरतीच काम करतोय, ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्ही आपली मदत, आर्थिक मदत पुरवा. त्यांनी स्वतःहून 5,000 रुपये त्यावेळेला पटकन दिले. म्हणजे अशी भावना असलेले सहृदय माणसं ह्या जगात अजून अस्तित्वात आहेत, म्हणून हे जग टिकून आहे. आपण सगळेजण मान्य करतो की मगाशी म्हटले की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पण आम्ही जे या भावनेने इथे आलोय ते आम्ही देतोय याचा काही आम्हाला कौतुक नकोय, आम्हाला त्याचा सत्कार नकोय. कारण ही जी तुटपुंजी मदत आहे ही फक्त मदत म्हणून आहे. पण ज्या पद्धतीने मदत उभी झाली ते जर तुम्ही बघितलं तर अविश्वसनीय आहे. कारण एक रक्कम अशी आहे की जी 75,000 रुपये आहे आणि एक रक्कम अशी आहे की 211 रुपये. म्हणजे 211 सुद्धा 75,000च्याच ताकदीचे आहेत. हे कारण त्याच्यातल्या भावना महत्वाच्या आहेत. म्हटलं की जी काही आम्ही मदत आपल्यापर्यंत पोहोचवणार
ही फक्त आणि फक्त जशी जमली तशी तेवढ्या सगळ्यांमध्ये विभागली गेली आणि त्याची जे काही रक्कम आली, आकडा आलाय तो आमच्याकडे आहे. आता ज्या वेळेला आम्हाला सरांनी आपली यादी दिली त्यावेळेला आम्ही यादी पूर्ण बघितली. आम्ही सरांना फक्त एकच म्हटलं होतं की आम्ही या ठिकाणी जे जातोय, आम्ही जी मदत करणार आहोत तर ती आमच्या विश्वासावरती कुणीतरी आम्हाला दिलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये. आम्ही फक्त माध्यम आहोत, पण हे रत्नागिरीकरांकडनं आलेली मदत आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहोत. मग ही मदत अशीच कुठेतरी जाऊ नये, कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ नये. कारण असे अनेक अनुभव आपल्याला आलेले आहेत. आपण बघतो सरकारच्या आता विविध स्कीम चालू आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते की असं जर होत असेल तर मग त्याचं दुःख होतं, त्याच्या वेदना होतात आणि मग भविष्यात असं एक पायंडा पडून जातो की आपण कोणालाच मदत करायची. पण त्या एका चुकीमुळे ज्याला आवश्यक असते, जो गरजू असतो तो वंचित राहतो आणि असं वंचित कोणी राहू नये म्हणून आम्ही सरांना जास्त रिक्वेस्ट केली की पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे का बघा, ते मुलं खरोखर गरजू आहेत काय बघा, त्या मुलांचे आधार कार्ड घ्या, त्या मुलांचं ID कार्ड घ्या, की जेणेकरून आम्हालाही समाधान मिळेल की आम्ही सुद्धा काही योग्य पद्धतीने काम करतो. आणि ज्या वेळेला आम्ही कदम सरांशी बोलत होतो त्यावेळेला आम्हाला पहिल्या मीटिंगमध्येच आमचा कॉन्फिडन्स वाढला की नाही, आपलं जे काम करतायत, जे तुमच्यासाठी काम करतायत, ही योग्य माणसं आहेत आणि योग्य व्यक्तीच्या हातात आपलं. त्याच्यामुळे आम्हालाही समाधान वाटलं. त्यामुळे आम्ही अगदी निर्विकारपणे या ठिकाणी आलो आणि काल आम्ही सकाळी यादी फायनल केली. काही नावं डबल होती त्याच्यामुळे जरा असं मागे पुढे झालं, वेळ झाला, परंतु आम्ही ते केलं. आज सकाळी आम्ही 4 वाजता पहाटे इकडे येण्यासाठी निघालो. आम्ही साधारण 12:30 वाजता बरोबर आम्ही तुमच्या गावामध्ये पोहोचलो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा बसून आम्ही रिकन्सिलेट केलं की आमची नावं तुमची नावं जुळतायत का, तुम्ही राहतोय का बघा. कारण जी मदत आहे ती प्रत्येकाला पोहोचली पाहिजे. कारण जी आम्ही आमच्याकडे जमवली ती आमच्यासाठी नाही ठेवणार आहोत, ती पूर्णपणे तुम्हाला तुमच्या स्वाधीन करून जाणार आहोत. तर अशी जी भावना आहे, ही भावना घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय. तर आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मदत ही असंच कोणाला तरी काहीतरी वर आलंय म्हणून होत नसते, तर ती आपली गरज असते आणि त्याच्यातून कोणाचा तरी संसार टिकावा किंवा कोणाला तरी शैक्षणिक पुढचं भवितव्य घडावं यासाठीची असते. तर ती आपण सगळ्यांनी गोड मानून घ्यावी. छोटी असेल, तुटपुंजी असेल, परंतु ती गोड मानून घ्यावी. मगाशी किरण सर म्हणाले तसंच की आज तुम्हाला जर कोणी मदत केली असेल तर भविष्यात तुम्ही सुद्धा तीच प्रथा ठेवली पाहिजे की जेणेकरून हे हेल्पिंग हँड्स वाढले पाहिजे. आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये जागृत व्हायला पाहिजे. ही एकमेव आमची इच्छा आहे. आम्ही तुमच्याकडून दुसरं काही घेऊन जाणार नाही आहोत. फक्त तुमच्याकडून एक आश्वासन नक्की घेणार की आज मला मदत झाली, भविष्यात जेव्हा मी त्या योग्य होईल त्यावेळेला मी स्वतःहून दुसऱ्याला तेवढीच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त रकमेची मदत करेल. एवढं फक्त आज आश्वासन एवढं बोलतो. आपले सर्वांचे आभार मानतो आणि आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली. कारण सेवा करण्याची संधी सुद्धा मिळण्याचं भाग्य असावं लागतं. ते भाग्य आमचं आहे आणि ती संधी आम्हाला मिळाली. याबद्दल आपले सर्वांचे आभार. ह्या सर्व टीमचे आभार की ज्यांनी दिवस रात्र याच्यावरती काम केलंय. कारण त्यांना आम्ही सारखं प्रेशराईज करतो की चुकीचं कोणतंही आमच्याकडे नाव येऊ देऊ नका की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीला डाग लागेल. तर आपण थोड्या वेळातच हे सगळे जे काही चेक आम्ही तयार केलेत ते चेक आम्ही तुमच्यापर्यंत वितरित करणार आहोत. फक्त जाता ते एक सांगेन, 100 चेक होते. एक आमच्या संघटनेचे 100 चेक आम्ही साईन केलेले आहेत. त्यामुळे आमच्या खजिनदारांना आता पूर्वीसारखी सवय राहिली नाही. नेट बँकिंग आल्यामुळे आता सगळं नेटवरनं होतं बँकिंग, त्यामुळे सही करण्याचा विषय राहत नाही. तर कधी क्वचित कोणाचा तरी चेक हा बाउन्स होऊ शकतो सहीच्या चुकीमुळे. म्हणजे हे मी आत्ताच तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, कोणाचा तरी चेक असा सही मिसमॅच झाली म्हणून परत येऊ शकतो. तर त्यांनी काळजी करू नये. त्यांनी त्यांचे बँक डिटेल्स आम्हाला द्यावेत. तो चेक आम्हाला ह्या सरांच्या कोणाकडे तरी परत द्यावा. तो आम्ही फाडून घेऊ आणि तुम्हाला लगेचच पैसे लगेचच ट्रान्सफर होतील. काहींना आम्ही चेक देणार आहोत कारण आमच्याकडचं चेकबुक लिमिटेड होतं आणि काही जणांना आम्ही 16 जणांना जवळजवळ
16 जणांना आम्ही आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार आहोत. ते ऑनलाईन ट्रान्सफर ज्यांचे करणार आहोत त्यांची नावं ऑलरेडी आम्ही तिकडे ऍड करून ठेवलेली आहेत. फक्त आम्ही ती केली का नाही, कारण तुम्ही जे बँक डिटेल्स दिलेत ते जर समजा चुकीचे असतील तर कोणातरी चुकीच्या अकाउंटला पैसे जाऊ नयेत म्हणून ते आम्ही ठेवलंय. एकदा आम्ही ते 16 जण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी बसू आणि त्या 16 जणांचे अकाउंट नंबर चेक करून घेऊ. जे 16 जण आहेत त्या 16 जणांची नावं आम्ही वाचून दाखवतो. त्या 16 जणांनी एका बाजूला यावं आणि जे बाकीचे 110 जण आहेत ते इथे येतील. त्यांना आम्ही एक एक करून चेक देऊ. हा चेक देणं म्हणजे काही मोठेपणा नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी आहे की आम्ही कोणाला तरी आन्सरेबल आहोत. त्यासाठी आम्हाला आपली सही घ्यावी लागेल आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागेल. आम्हाला माहिती आहे की आपण सकाळ किंवा दुपारपासून ह्या ठिकाणी थांबलेले आहात, पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या विश्वासावरती चालतात. आम्ही ज्या वेळेला पुढे कोणाला गरज असेल त्यावेळेला जर आम्ही जेव्हा जाणार आहोत समोर तेव्हा आमच्यातली ट्रान्सपरन्सी ही दिसली पाहिजे समाजाला, तरच ते आमच्यावर विश्वास ठेवून दुसऱ्याला मदतीसाठी पुढे हात करतील. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी थोडासा वेळ जाणार आहे. तर आपण दुसरी गोष्ट, आम्ही हे सगळं इथे जे काही झालं हे सगळं रत्नागिरीची पत्रकार परिषद घेऊन लाईव्ह जाऊन त्यांना सांगणार आहोत आणि त्यांना पूर्ण हिशोब देणार आहोत. तर त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्टींची कागदपत्रांची पूर्तता ही आवश्यक आहे, तेवढी तुम्ही आम्हाला करून द्यायची आहे. आणि बऱ्यापैकी सरांनी तुमच्याकडून घेतले, फक्त चेक देताना सही एवढाच फक्त एक विषय असेल. बाकी मला वाटतं आपण आता थोड्या वेळात बसूया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सेवानिवृत्त DYSP आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सासने साहेब हे बोलतील आणि त्यानंतर आपण मदतीचं वाटप करूया. सन्माननीय व्यासपीठ, मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही. उपस्थित सर्व विद्यार्थिनी, सर्व ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. मी या जिल्ह्यामध्ये माझ्या सर्व्हिसच्या सुरुवातीच्या काळामध्येच 4 वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली आहे. सोलापूर शहर, त्यानंतर करमाळा आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला मी 4 वर्ष काम केलेले आहे. या जिल्ह्यातल्या सर्व भौगोलिक परिस्थिती आणि पावसाचं जे मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीला मी परिचित आहे. मी जवळपास 2004 पासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व्हिस करतोय. तिथं काम करत असताना आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण या भागामध्ये नेहमीच दरवर्षी बऱ्यापैकी पूर येतो. यावर्षी जी अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाडा आणि आपल्या ह्या भागामध्ये ज्या ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही, या भागामध्ये जेवढा पाऊस पडला आणि त्यामुळे जी अतिवृष्टी झाली आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते टीव्हीवर आणि प्रत्यक्ष पेपरच्या बातम्यामधून, व्हॉट्सअपचे जे व्हिडिओज आले त्याच्यातून सगळ्यांनी बघितली. आणि जे लिटरली सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त पिकच पाण्याखाली गेली असं नाही, पण जमिनीचे पूर्ण सगळी शेती वगैरे वाहून गेली. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं एक कुठेतरी त्या दिवशी आमची विशेष चर्चा झाली की आपण कुठेतरी मदत करणं गरजेचं आहे. शासनाकडून मदत मिळेल नाही मिळेल त्याच्यावर अवलंबून न राहता स्थानिक भागातील सुद्धा काही लोक आहेत ते तिथं त्या ठिकाणी तात्काळ मदतीला जातील. काही गोष्टी अन्नधान्य, बाकीच्या वस्तू वगैरे त्यांना मिळतील. ह्या आधी आम्ही काम करत असताना हेल्पिंग हँडच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही वस्तुरूपानं मदत गोळा केली होती. परंतु यावेळी आम्ही निर्णय घेतला की वस्तुरूपानं, कारण आपण हे सगळ्या लोकांना आवाहन करून आपल्याला मदत गोळा होईपर्यंत वेळ होईल आणि तेवढ्या वेळेमध्ये त्या लोकांना ही मदत वस्तुरूपात बऱ्यापैकी होऊ शकेल. पण आपण ही रक्कम जमा करताना वस्तुरूपात न करता रोख स्वरूपामध्ये जमा करूया आणि जे खरोखर गरजू आहेत त्यांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना मदत. आम्ही इथं प्रत्यक्ष यायचं आमचं हे निश्चित नव्हतं, परंतु जे गरजू विद्यार्थी असतील किंवा जे शेतकरी आहेत की ज्यांच्या घरामध्ये खरोखर गरज आहे मदतीची, त्यांना प्रत्यक्ष ती मदत मिळणं, जी ज्यांना खरोखर गरज आहे अशांच्यापर्यंत प्रत्यक्ष ती मदत मिळणं हे अपेक्षित होतं. त्या दृष्टीनं आम्ही सगळे एकत्र झालो, एका दिवसामध्ये ठरवलं आणि मग रत्नागिरीकरांना आमच्या वतीनं आम्ही सगळ्यांना अपील केलं. आम्ही या ठिकाणी 6 जण जो आहोत या ठिकाणी उपस्थित आहोत हे हेल्पिंग हँडचे फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहोत. हेल्पिंग हँडचे जे प्रत्येक सदस्य यामध्ये सहभागी झाला त्या प्रत्येकाचा या ठिकाणी या सगळ्या कार्यासाठी हातभार लागला. सर्व रत्नागिरीकरांना आम्ही या ठिकाणी तेच अपील केलं की आम्ही जी मदत करणार आहोत ती खरोखर जे या ह्याच्यामध्ये पीडित आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्ही ती प्रत्यक्ष पोहोच करणार आहोत. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल आम्ही त्या रत्नागिरीकरांचे पण त्या ठिकाणी धन्यवाद मानले. मदत गोळा करताना सुद्धा आम्ही कुठल्याही कंपन्या किंवा राजकीय संघटना किंवा इतर कोणाकडे गेलो नाही.
परंतु सर्वसामान्य लोकांना जे आम्ही अपील केलं पत्रकार परिषद घेऊन, त्यामध्ये आम्हाला अगदी कालपर्यंत मदत गोळा होत होती. जे अगदी सर आमच्या मित्र कौस्तुभ सावंत सरांनी सांगितलं की 250 रुपयापासून 75,000 रुपयेपर्यंत जेवढी रक्कम होती, रक्कम किती आली याला महत्व नाही, त्या मागची जी भावना आहे मदत करण्याची ती भावना महत्वाची होती. आणि रक्कम सुद्धा आम्हाला आमच्याकडे जमा झाली ती तुमच्या दृष्टीनं फार मोठी आहे अशातला भाग नाहीये, परंतु मदत आम्ही जे करतोय ती तळमळीनं आमची भावना समजून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. ही जी रक्कम असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी नसेल कदाचित, परंतु त्यामागची भावना विचारात घेऊन आम्ही जे मदत करत आहोत ती आपण त्या ठिकाणी मान्य करावी असं या ठिकाणी हेल्पिंग हँडच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. शेतकऱ्यांचं आम्ही कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये किंवा जेव्हा ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे त्या ठिकाणी शेतकरी जेव्हा बाजारामध्ये येतो तेव्हा शेतीमालाची परिस्थिती, त्यावेळेचा बाजारभाव, त्या ठिकाणी जे म्हणजे आमच्याकडे सुद्धा काही शेतकरी जे आहेत किंवा नारायणगावला वगैरे मी काम केलेलं आहे, त्या ठिकाणी टोमॅटो जो हे असतो, जेव्हा पीक काढतो आणि जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा जे पैसे त्या ठिकाणी बाजारभावामध्ये मिळतात, म्हणजे लिटरली काय कळा त्याला ट्रान्सपोर्टेशनचे पण पैसे निघत नाहीत, टोमॅटो रस्त्यावर फेकून जातात. आमच्याकडे दूध उत्पादन जास्त होतं, बऱ्याच ठिकाणी दूध दर मिळत नाही, दूध ओतून देतात रस्त्यावर. बाजारभाव हमी नसल्यामुळं शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं. त्यामुळं आम्ही सुद्धा शेती म्हणजे ह्याच्यामध्ये बाजारामध्ये जेव्हा शेतकऱ्यांकडून खरेदी करायला जातो तेव्हा कुठल्याही प्रकारचे आम्ही स्वतः किंवा आमचे मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा आम्ही अपील करतो की शेतकऱ्याकडे आपण जेव्हा कुठली वस्तू दुकानामध्ये घ्यायला जातो तेव्हा MRP लिहिलेली असते. कुठलाही दुकानदार त्या MRPच्या खाली किंवा त्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा रक्कम आपल्याला वस्तू ती कमी ह्याच्यात देत नाही. पण शेतकऱ्याकडनं आपण विकत घेत असताना मात्र शेतकरी जो दर सांगतो त्याच्यापेक्षा आपण घासाघीस करून नेहमी मागतो. तर ते तशी कुठलीही घासाघीस न करता शेतकरी जर आपल्याला एखादी कोथिंबीरची पेंडी घेताना सुद्धा आपण बाजारामध्ये 10 रुपये सांगितले तर 5 रुपये घे, 6 रुपये घे असं करतो. तसं न करता त्याच्या मागे जे कष्ट आहे त्या कष्टाची भावना विचारात घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करा. तू जो दर सांगतो ते द्या अशी भावना ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय. आमची जी संघटना आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर सगळे त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु हेल्पिंग हँड ही संस्था आहे त्या सदस्यांची आपापले सगळे व्यवसाय वगैरे सोडून आम्ही गेले मला वाटते 15-20 दिवस याच्यामागे काम करतोय. आणि आम्हाला जी ट्रान्सपरन्सी पाहिजे होती, ज्या ठिकाणी आपण मदत जाणार आहे ती मदत योग्य हातापर्यंत पडणार आहे, याबाबतचं जे आम्हाला इथलं काम करायला लागणार होतं फील्डवरचं ते प्रत्यक्षात कदम सर आणि त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी आमचं काम सोपं केलं आणि आपल्या सर्वांचा डाटा जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यामुळेच हे आपल्याला आता सहज शक्य झालेलं आहे. मी पुणा ग्रामीणला होतो त्या ठिकाणी आमचं जी मेस आहे, पोलीस अधिकाऱ्यांची मेस आहे, त्या मेसवर एक वाक्य लिहिलेलं आहे, भूक असताना जेवण म्हणजे प्रकृती, भूक नसताना जेवण खाणं म्हणजे विकृती आणि भूक असताना आपल्या ताटातलं 2 घास दुसऱ्याला देणं ही खरी संस्कृती. त्याच्यामुळं सामाजिक हेतू म्हणजे आम्ही जे देतोय त्यामध्ये फक्त आम्ही कुठल्या प्रकारचं मोठं काम करतोय असा भाग नाही आहे. याच्यामध्ये फक्त एक सामाजिक ऋण आहे, आमची सामाजिक बांधिलकी आहे ती आम्ही जपतोय. ते तेवढंच फक्त या ठिकाणी मानून जी रक्कम आमच्याकडनं दिली ती फार मोठी नाही ही आम्ही मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु ती प्रामाणिकपणानं आणि रत्नागिरीकरांनी जी दिलेली आहे जी रक्कम आहे प्रत्येकाला थोडी ना थोडी मदत मिळावी की जे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडावी. हे एवढ्याच भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर पुन्हा एकदा आमच्या टीममध्ये काम करणारे सर्व सदस्य त्यांचं या ठिकाणी सहकार्य घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. कदम सर आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आमच्या हेल्पिंग हँडच्या वतीनं आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वांना हे जे आता संकट आलं होतं त्या संकटातून बाहेर पडून पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करूया. आणि जे विद्यार्थी आहेत त्यात विद्यार्थी मित्र सर्व मुली वगैरे आहेत त्या सगळ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला चांगला हातभार लावावा ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. मगाशी 2 गोष्टी सांगायचं विसरलो. कौस्तुभ सावंत आणि जयंतीलाल जैन जे आमचे खजिनदार आहेत, मोठे बिल्डर आहेत रत्नागिरीमध्ये, आणि सावंत साहेब स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांचा लग्नाचा हॉल वगैरे आहे. काल खरा तर त्यांचा जत्रा भरते आमच्याकडे रत्नागिरीला, तर व्यवसायाचा दिवस. पण 11 वाजता जे बसले 2 जण जयंतीभाई आणि ते संध्याकाळी 4 वाजता काम पूर्ण करून उठले. ताण नाही, भूक नाही, काही नाही. त्याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला त्यांचा. बाकीच्यांनी तर काम केलं, प्रश्नच नाही, पण हे महत्वाचं काम होतं की जे चेक लिहिणं ज्या पद्धतीने त्या जयंतीबाईंनी केलं, कौतुकास्पद आहे. आणि दुसरी म्हणजे आम्ही इथे का आलो, तो विश्वास निर्माण तुम्ही करायला पाहिजे. जो विश्वास मला सरांबद्दल वाटला, जो विश्वास मी माझ्या हेल्पिंग हँडच्या सदस्यांना देऊ शकलो की आपण जी मदत देणार आहे ती 100% त्या गरजूपर्यंतच जाईल. 2 दिवसांची ओळख
सरांची आणि माझी, पण ती ओळख ना तुमच्या वागण्यातून क्रिएट होते. लोक विश्वास ठेवायला लागतात, तर ते तुम्ही डेव्हलप करा, एवढं मला सांगायचं. तुम्ही सगळे समोर विद्यार्थी आहेत आणि बरेचसे जण आता तुम्ही या देशाचे भावी नागरिक आणि पुढं अशा पद्धतीची मदत तयार होती त्याचे एक शिलेदार होणार आहे. तर मी तुम्हालाही सांगतो, आमच्याकडं नितीन उंबाळे सर आहेत, सर उभा ते प्राचार्य आहेत आर्या कृषी महाविद्यालयाची, यांची टीम आहे रोहित गळके, हनुमंत निगोडे सर कसं सर आणि प्राध्यापक संदीप मुरुमकर, आशिष अमी आणि कदम सर. सगळा तुमचा आम्ही डाटा गोळा करत होतो 15 दिवस. रात्री 11-12ला विद्यार्थ्यांची फोन यायचे, यादी पडली की कोणाचं नाव नाही, कोणाचं काय नाही, बरेचसे विद्यार्थी फोन करायचे. आम्ही ते सगळे फोन अटेंड केले, पोलाइटली सगळ्यांशी वागलो. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला भविष्यात या पद्धतीने वागायचंय. आणि आमचं दुर्दैवाचं की सर त्या लॅपटॉपची, ज्या लॅपटॉपमध्ये ते याद्या बनवल्या त्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम आला आणि तो दुरुस्तच होईना, त्याला 3 दिवस लागणार होते. तर ती पुन्हा यांच्या टीमनं यादी बनवली आणि पहाटे 3 वाजता मला ती यादी पडली मोबाईलला. पहाटे 3ला मी पाहिली, परत या दोघांना पाठवली. हे काम आम्ही पहाटे 3 पर्यंत या सगळ्यांनी केलेलं काम आहे. त्यांनी सांगितलं सरांनी आणि त्यांच्या खजिनदारांनी दिवसभर 4 वाजेपर्यंत चेक लिहिले. वास्तविक पाहता ही मदत करावी असं आम्हाला कुणाला बंधन नाही, त्यांनी हे काम करावं असं बंधन नाही, आम्ही पण हे काम करावं असं बंधन नाही. पण यातली जी मानवता आहे ना, जोपर्यंत ही मानवता टिकून आहे तोपर्यंत हे राष्ट्र टिकणार आहे. कितीही मोठं संकट येऊ द्या, आपलं राष्ट्र इतर देशांना पण मदत करतंय, मानवतेच्या भावनेतून करतोय. आणि आपण सगळ्यांनी आता फक्त सगळेजण जात धर्म झेंडा रंग ह्याच्यात सगळे गुंतलेले आहेत. आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा फक्त मानवतेचा एकच धागा आज शिल्लक आहे आणि तो धागा आज रत्नागिरीकरांनी अधिक घट्ट केलेला आहे आणि भविष्यात हा धागा तुम्हाला घट्ट करायचा आहे. मी चेक वाटपाच्या अगोदर उबाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार मानून घ्यावे, औपचारिक आभार मानून घ्यावे. मी मगाशी सांगण्यानंतर राहिलं, साधारण 149 जणांची आमच्याकडे यादी आली होती. तर 149 मध्ये काही नावं ही एकाच घरातली 2-2 होती, म्हणजे भाऊ बहीण असतील किंवा भाऊ भाऊ असतील. तर आम्ही असा विचार केला की एकाच घरात 2 मदत द्यायच्या, म्हणजे मग दुसऱ्या कोणातरी दुसरीकडे जाऊ शकते. म्हणून मग आम्ही सरांना विनंती केली की एकाच घरात 2 नकोत, वेगवेगळी नाव बघा. मग अशा पद्धतीने स्क्रुटिनी करत आम्ही आलो आणि 126 जणांची आम्ही आता एक यादी तयार केलेली आहे. तर यामध्ये आम्ही जी काही आमच्याकडे रक्कम जमली त्यापैकी आता प्रत्येकाच्या वाट्याला 5,800 रुपये एवढ्या रकमेचा चेक येणार. आमची इच्छा अशी होती, आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही जेव्हा ठरवलं की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये तरी कमीत कमी मिळावेत अशी आमची इच्छा होती. पण काही दिवसांनी सरांचा फोन आला की सर अजून काही विद्यार्थी वाढतायत, काय करावं. तर आता कसं होतं की जेव्हा ट्रस्टचा विषय असतो त्यावेळेला मग मीटिंगमध्ये एकदा विषय ठरला की पुन्हा तो बदलायचा फार कठीण होतो. मग मी सरांना म्हटलं सर आम्ही जरा पुन्हा बसतो, पुन्हा बोलतो. आणि मग पुन्हा आम्ही जेव्हा सगळे एकत्र बसलो त्यावेळेला सगळ्यांनी म्हणजे एकमताने, बहुमताने एकमताने सगळ्यांनी म्हटलं की जसं ते म्हणतात तसं करूया, प्रत्येकाला फुल ना फुलाची पाकळी आपण देऊया की जेणेकरून त्याच्यातनं त्यांचं थोडं तरी काम होईल. मग अशा पद्धतीने आम्ही आता 5,800 रुपयाचा चेक तयार केलेला आहे. साधारण 93 मुलांना 93 जे काही हे आहेत नावं, तर 93 जणांना आता प्रत्यक्ष आम्ही 93 17 110 मुलांना आम्ही आता इथे प्रत्यक्ष चेक देणार आहोत आणि 16 जणांची ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहोत. तर तेवढं जरा आता आपण करून घेऊया. फक्त एकच मला ते बॅनर लावायचा राहिला, तो बॅनर एवढ्यासाठी पब्लिसिटी नकोय, फक्त आम्ही जे काय काम केलं हे तिथे समजावं, हा एकमेव उद्देश आहे. प्रसार तेवढ्यासाठीच करावं की दुसऱ्याला त्याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. आभार व्यक्त करते. नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, हेल्पिंग हँड रत्नागिरीतर्फे आर्थिक मदतीसाठी उपस्थित राहिलेले संस्थेचे सर्व कार्यवाह यांचं मी विशेष आभार माळा सिनावासियांच्या वतीने मानतो. आणि या मदतीसाठी जे समन्वयक साधण्याचं काम जे प्रामुख्यानं आपल्या तालुक्यातील कला महाविद्यालयाचे
सन्माननीय प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, ख्यातनाम लेखक व सोलापूर विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांचं विशेष करून आभार मानतो की ज्यांच्या कार्यातून सतत आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या मदतीनं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जे पाचवीचे सदस्य काम करू शकलो. तर आता हे औपचारिकपणे मी सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद मानतो. विद्यार्थी, पालक, उपस्थित व सहकारी सगळे हेल्पिंग हँडचे सदस्य व कार्यवाह तसेच आम्ही सर्व सहकार्याच्या वतीने सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा मानतो. सावंतरांनी सांगितलेलं लक्षात आलं ना, समजा कुठे सहीचा प्रॉब्लेम झाला असेल आणि चेक तुमचा पास झाला नाही तर अजिबात घाबरायचं कारण नाही. ती व्यवस्था आपण केलेली आहे. तो चेक संबंधित व्यक्तीचा तुमच्या गावातल्या असेल त्यांच्यापर्यंत तो पोचवा, तो कॅन्सल होईल, तो फाडला जाईल आणि त्या क्षणाला रत्नागिरीतून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. जोपर्यंत तुमचे सगळे चेक क्लिअरन्स होत नाहीत तोपर्यंत आपण ते दोन्ही गोष्टी ठेवणार आहोत. काळजी करू नका. तुम्हाला काय शंका आहे याबद्दल? तुम्हाला शंका काय आहे का? असं झालं तर काही काळजी करू नका. जे आहे तुमच्या वाटलेलं ते 100% दुसरी यादी आता चेक ज्यांना इथे भेटणार आहे त्याच्याशिवाय ज्यांना ऑनलाईन रक्कम जमा होणार आहे त्या 16 जणांची नावं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्यांनी जरा थोडंसं बघायला म्हणजे त्यांचे बँक डिटेल्स आपल्याला घेता येतील या ठिकाणी. योगेश हनुमंत पांढरे, योगेश हनुमंत पांढरे आहेत काय? योगेश हनुमंत पांढरे, यश ज्योतिराम खारे कुठे आहेत का? युवराज राजकुमार उवाळे, सुयश रमेश कसबे, विराज उल्हास राऊत, विशाल बाबासाहेब भोसले, विशाल बाबासाहेब भोसले, तांबे धनश्री नवनाथ, तांबे धनश्री नवनाथ, तन्मय हनुमंत उबाळे, सुप्रिया संजय सुळे, स्वप्नील गोरख उबाळे, वैभव प्रताप देशमुख, वैभव प्रताप देशमुख, वर्षा भीमसेन कदम, तेजस्विनी संतोष अवचर, युवराज अण्णासाहेब चव्हाण, युवराज अण्णासाहेब चव्हाण, युवराज गणेश उबाळे, तेजस विठ्ठल काळे, 17 चेक माझ्याकडे आहे. मी नावं वाचतो. माझ्याकडे या, सही घ्यायची आणि चेक घेऊन जायचा. राऊत स्वप्नील शिवाजी, रविराज संजय नागटिळक, प्रातिनिधिक अगोदर काय देऊ? मला स्वप्नील राऊत चेक स्वीकार स्वप्नील राऊत इथे चेक घ्या आणि सही इथे चेक
रविराज नागटिळक, पेन ठेवला सही घ्यायला त्याला पलीकडे नाव बाहेर आहे रविराज संजय नागटिळक. फोटो घेतला प्रेम सर उभाळीचं तिथेच थांबा तुम्हाला रेहान तौफिक शेख, रेहान तौफिक शेख, रेहान तौफिक शेख, रोहन दादा मासाळ, रोहन दादा मासाळ, जाऊ नका कुठे घेतले तरी जाऊ नका. गायकवाड सर काळे सर इकडे ऋतुजा अण्णा गवळी, आहे आम्ही संपदा सतीश इंगळे, समृद्धी सुधीर ताकमोगे, सर उबाळे सर, उबाळे सर, हो उबाळे सर, तुम्ही थोडं पलीकडे तिकडे सम्यक कनिष्क कसबे, सम्यक कसबे, सम्यक कसबे, सरवदे पूजा रमाकांत, पुढचं नाव सरवदे पूजा रमाकांत, फोन केला कारण मला ती स्वतःहून टाक. रोहित उमेश सरवदे, रोहित उमेश सर्वदे, रोहित उमेश सर्वदे, सही कर इथे सर रोहित सरवदे, काय अडचण रोहित सरवदे, आहे का तो त्यानंतर आर्या अभय साठे, हळू हे जयेश, सय्यद रहीम जावेद, स्कीम मध्ये आणि थोडे दिवस गेलो का नाही
सय्यद रहीम जावेद, शेख सानिया वजीर, शेख सानिया वजीर, सही करायचे. शंभूराजे महादेव जगताप, नाही चालू आहे शंभूराजे महादेव जगताप, चालू आहे आता वाटत. श्रीराम चंद्रकांत कुलकर्णी, श्रीराम चंद्रकांत कुलकर्णी, शुभांगी भुजंग घाडगे, शुभांगी घाडगे, सुजल प्रशांत पाटील, एवढा हे बघा, आता दोन नावं शिल्लक आलेली, रेहान तौफिक शेख आणि शुभांगी भुजंग गाडगे. हो सर काय काय सरांना फेसबुक करा. रेहान तौफिक शेख एक शिल्लक आहे चेक. रेहान तौफिक शेख कोण आहे का, त्याचं पालक वगैरे कोण आले का? रेहान तौफिक शेख बाहेर कोण आहे का? शिल्लक आहे तेवढी सही राहिली हो, पाहिजे. निंबाळकर आपलं म्हैसगावचं आहे ना ते. रेहान तौफिक शेख आहे. शुभांगी गाडगे, शुभांगी गाडगे साक्षी अरुण बारगोळे, साक्षी बारगोळे, अलिशा मीरावली सय्यद, अलिशा मीरावली सय्यद, आलिशा मीरावली सय्यद भाई असेल तर जरा हात वर करा. जरा फास्ट आहे थोडं. आता 20 चेक झालेत, आपल्याला 100 वाटायचे. ओके ओके
अभिजित विठ्ठल निंबाळकर, आदित्य अनंत गायकवाड, आदित्य गायकवाड, आदित्य बालाजी शिंदे, आदित्य बालाजी शिंदे, आदित्य भगवान घोलप, आदित्य भगवान गोलप, आदित्य बालाजी शिंदे, तुमचं घेतलं ना नंबर? आदित्य सचिन गायकवाड, आदित्य सचिन गायकवाड आहे का? एक मिनिट हे मग भैया यांचा आहे आदित्य उल्हास चाळुखे, आकांक्षा फुलचंद गायकवाड, आकांक्षा फुलचंद गायकवाड, अक्षय पंडित चव्हाण, अक्षय चव्हाण, अक्षय चव्हाण चला, अनुष्का शिवाजी लटके, अनिष्का शिवाजी लटके आहे. अनिष्का अर्जुन विजय कुमार चव्हाण लटके, अर्जुन चव्हाण, अर्जुन विजय कुमार चव्हाण, अर्जुन चव्हाण नाही, अर्जुन विजय कुमार चव्हाण, अर्जुन विजय कुमार चव्हाण, अश्विनी धनेराम खानेमध्ये, जरा आपापसात बोलू नका नाही ते इथे कन्फ्युजन होईल. जरा प्लीज. साधना घनश्याम बागल, साधना बागल, साधना घनश्याम बागल कोण आहे का? यशराज राजेंद्र बागल, यशराज सत्यम बागल, सत्यम बैरागी, अस्मिता बारबोले, या प्रांजली बारबोले, अस्मिता एक मिनिट खात्यावर ऑटोमॅटिक पडतं त्यांचं नाव आहे प्रांजली बारबोले कोण आहे का? प्रांजली
त्यांच्या नावानं दिले कुठे कुठे जिथं खातं असेल नाही ते खातं फॉलो कशाला खातं फॉलायचं भैयाराज जाधव, कुठल्या बँकेत साक्षी चांदणे, भैयाराज जाधव, ही बँक असेल ना साक्षी चांदणे, शांत बसलं पूर्वी कारण नाव अनंत चव्हाण, अनंत प्रशांत चव्हाण, अनंत प्रशांत चव्हाण, पाठवायला जावं लागतं ना. अनंत प्रशांत चव्हाण, अर्जुन अमोल चव्हाण, दोन्ही घेऊ. अर्जुन अमोल कोण आहे? आर्यन चव्हाण अनंत प्रशांत आणि चव्हाण अर्जुन अमोल. हे वेगळं काय माहिती आर्यन आहे. अनंत प्रशांत, अर्जुन अमोल आर्यन आहे का अर्जुन आहे? ए आमिर आर्यन आहे का अर्जुन आहे? आर्यन अमोल चव्हाण, दादासाहेब भालचंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर मुकुंद चव्हाण, ज्ञानेश्वर मुकुंद चव्हाण, जानवी हरिदास चव्हाण, ओम अनिल चव्हाण, ओम अनिल चव्हाण, समाधान श्रीकांत चव्हाण, सौरभ बिभीषण चव्हाण, सार्थक ज्ञानेश्वर देशमुख, देशमुख सार्थक ज्ञानेश्वर, ऋषिकेश दत्तू धुमाळ, दिनेश गणेश जाळकर, दीपक गोवर्धन चव्हाण, दीपक चव्हाण, दिव्या विठ्ठल चव्हाण, सही करायचे दिव्या विठ्ठल चव्हाण, सुदाम गौतम गायकवाड, दिव्या चव्हाण, सुदाम गौतम गायकवाड,
गणेश भैरवनाथ गायकवाड. गणेश गायकवाड. गणेश गायकवाड. गणेश भैरवनाथ गायकवाड आहेत का? आहेत का? अमोल राजनंदिनी गवळी. राजनंदिनी गवळी. प्रसाद शहाजी गवळे. प्रसाद गवळी. कार्तिक अमोल गवळी. समाधान विठ्ठल घोडके. ऐश्वर्या दत्तात्रय घोलप. वैष्णव तुकाराम गोडगे. ज्ञानेश्वर विलास गोखणे. माणसं कशी लाभ घेते हनुमंत पोपट लोहार. हनुमंत लोहार. मला की सांगितलं निखल लक्ष्मण जाधव. निखल जाधव. आहे एवढं सांगा फक्त. पायल सतीश जाधव. पायल जाधव. राणी नवनाथ जाधव. राणी जाधव. शुभम नितीन जाधव. शुभम नितीन जाधव. शुभम 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 नितीन जाधव. जरा 2 मिनिटं जरा. प्रणव जगताप. प्रणव देवीदास जगताप. सार्थक जगताप. सार्थक जगताप. सूरज खरे. सूरज नवरत्न. गणेश तानाजी कदम. त्याचा मला फोन आला मी तर फोनच केला. पूजा दीपक काळे. पूजा दीपक काळे. गणेश. कल्याणी अतुल गायकवाड. पवन अभिमान कांबळे. पवन कांबळे. पवन कांबळे. राजनंदिनी प्रदीप कांबळे. सत्यवान कार्तिक सत्यवान गायकवाड.
केदार धनाजी खरे, केदार धनाजी खरे, केदार धनाजी खरे, केतन केदारनाथ कदम, केदार खरे, किशोर अण्णासाहेब नवले, किशोर नवले, दुर्गा नागनाथ कोरे, गोरे दुर्गा, क्षितिजा युवराज प्रदादे, क्षितिजा अर्धादे, क्षितिजा युवराज हरदादे, भूमिका सुधीर लटके, पवन संतोष लटके, पवन संतोष लटके, पवन लटके, तन्वीर दत्तात्रय लटके, सूरज विनेश लोकरे, गजानन दत्तात्रय लोंढे, लोंढे लोंढे गजानन, त्यांना चेक मिळालेले आहेत त्यांनी कृपया जाऊ नका. सांगा. गौरी राजेंद्र लोंढे, गौरी राजेंद्र लोंढे, गौरी महेश वासुदेव जगताप, महेश वासुदेव महेश वासुदेव अंजली काशीनाथ माने, अंजली काशीनाथ माने, अंजली माने, मस्तूद कोमल हनुमंत, मस्तूद कोमल हनुमंत, मस्तूद मस्तूद कोमल, आया महादेव गवळी, मिथुन शंकर कदम, शंकर कदम, अनुष्का विठ्ठल नाईकनवरे, अनुष्का विठ्ठल नाईकनवरे, अनुष्का नाईक नवरे, अनुष्का नाईक नवरे, नम्रता चव्हाण, नम्रता चव्हाण, नम्रता चव्हाण कोण आहे का?
तुम्ही परत आपापल्या जागेवर बसून घ्या. चेक ज्यांनी घेतले त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. नरसिंह दत्तात्रय गवळे. नरसिंह नागेश माडिक. चेक घेतले त्यांनी बसून घ्या. नरसिंह ओम चंद्रशेखर खारे. ओमकार महेंद्र चव्हाण. ओमकार चव्हाण. पवन संतोष लटके. पवन लटके. पवन लटके. पवन लटके. पायल झालेले बसून घ्या ना. पायल पायल 3 नंबर आहे. 3 नंबर आहे. पायल सतीश जाधव. हा आधी दिलेला कुठला तोच ठेवा आणि हा मी कॅन्सल. पायल सतीश जाधव. पायल प्रगती बाबूराव जगताप. प्रगती बाबूराव जगताप. सानिका भीमराव मोरे. सानिका भीमराव मोरे. मोरे सानिका. प्रगती सानिका. सानिका भीमराव मोरे. चेकची नावं सगळ्यांनी चेक करून घ्या. कोणाचं काही चेकच्या नावाचा इश्यू असेल तरी ते या. प्रवीण सतीश तांबे. पृथ्वीराज प्रताप लालखेड. पृथ्वीराज प्रताप पृथ्वीराज संतोष कोळी. राधा रामचंद्र देवकर. राधा रामचंद्र देवकर. राधा रामचंद्र देवकर. राज सज्जन पाटील. राज सज्जन पाटील. राज सज्जन पाटील. राज पाटील. राज पाटील. रामराजे महादेव माडिक. रामराजे महादेव माडिक. राज सज्जन पाटील. राज सज्जन पाटील. रणजित मधुकर काशी. रणजित मधुकर काशी. मधुकर काशी द्या घेत आहे. नाव आणि सही काय सरांनी विचारलं. कुठल्या गावचे प्लीज आपापसात बोलू नका. प्लीज थोडं शांत राहा. म्हणजे वेगात काम होत आहे. श्रेयस प्रकाश रंगकाम. आम्ही पुस्तक दायित्व देणार आहोत. श्रेयस रंगकाम. श्रेयस रंगकाम. प्रगती मारुती राऊत. प्रगती राऊत. श्रेयस रंगकाम. पाटील.
चेक जे राहिलेले त्यांनी नेलेले आहेत त्यांची नावं पुन्हा वाचतो. एक मिनिट थांबा. हॅलो, बाहेर कोण त्यांनी चेक घेतले? चेक प्लीज निकडे आतमध्ये या सगळेच संपतोय आपला कार्यक्रम आता. चुकून कोणाला चेक राहिला असं तरी शिल्लक चेक आहेत सगळे. हो हो. पुकारून शिल्लक आहेत चेक. नम्रता चव्हाण, ओळख पटवून. नम्रता चव्हाण, नम्रता भाऊराव चव्हाण, नम्रता भाऊराव चव्हाण, अनुष्का विठ्ठल नाईक नवरे, अनुष्का विठ्ठल नाईक नवरे. आणि हे आठवून आम्हाला परत रत्नागिरीला निघायचं आहे. क्षितिजा युवराज हरदादे, क्षितिजा हरदादे, क्षितिजा हरदादे नाही. शुभम नितीन जाधव, शुभम नितीन जाधव, शुभम नितीन जाधव, सार्थक ज्ञानेश्वर देशमुख, अर्जुन विजयकुमार चव्हाण, अर्जुन विजयकुमार चव्हाण, अर्जुन विजयकुमार चव्हाण, गणेश भैरवनाथ गायकवाड, गणेश भैरवनाथ गायकवाड. ऐका, गणेश भैरवनाथ गायकवाड, आणि श्रेयस रणकाम, श्रेयस हो पवन लटके ते श्रेयस प्रकाश रणकाम, श्रेयस प्रकाश रणकाम, पवन लटके हा तो दाखवा ना पहिला चेक दाखवा ना. आम्हाला सांगितलं होतं सगळ्याला तेवढं व्हेरीफाय म्हणूनच तेवढं सगळं फोन करून बोलवा ना. जे कोण गेले त्यांना माहिती आहे त्यांना फोन करून बोलून घ्या. चेक घेतले सांगितले नाहीये. पवन कांबळे, पवन कांबळे, पवन कांबळे, अर्जुन विजयकुमार हॅलो कॉल येऊन झाली का बघा. पलीकडे आता एक मिनिट लक्ष द्या. हॅलो, त्यांनी चेक घेतले त्यांनी आपला अकाउंट नंबर आणि चेकवर असलेला नंबर ही खात्री करून घ्या. नाव अकाउंट नंबर खात्री करून घ्या. तुम्ही दिलेला आणि चेकचा नाव आणि अकाउंट नंबर हा बरोबर आहे की खात्री करून घ्या. जरा नंबर इकडचा तिकडे झाला तर पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये जातील. आणि ज्यांना कोणाला शंका आहे आता ह्याबद्दल त्यांनी एका बाजूला येऊन थांबा. एक एक घेऊन आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ज्या कोणाला शंका आहे आता जे चेक वाटप झालं त्याबद्दल काही शंका असेल अकाउंट नंबर किंवा ऑनलाईन ज्यांनी घेतले त्यांना काही शंका. अरे तू सांग इथं अकाउंट तुला सांग वाटत नाही का? इथे चेकवरचे चेक करायला लागले इथे नंबर सगळे सांग. ऐकत मी सांगितलेली गोष्ट तुला अकाउंट नंबर सांगायला काय तुझा अकाउंट नंबर मला सांग. चेक नंबर
तुमच्यापैकी कुणाला प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करायचं असेल तर पुढे या आणि थोडं बोला. हा, आणि सगळे बसून घ्या, सगळेजण बसून घ्या आणि एक जण कोणीतरी बोला. नाव आहे ना काय सांगायला काय एक दोन मिनिट इकडे लक्ष द्या. तर एक 2 मिनिट. तुमच्यापैकी आता कार्यक्रम झालेला, तुमच्यापैकी कोणीतरी एकदा बोला. विद्यार्थी असतील तर बोला. शकतो तुम्ही काय करणार आहे, कशाला उपयोग पडणार आहे खरं तर विद्यार्थ्यांनी अजून उपयोगाचं नमस्कार, मी राहणार खैराबादचा रहिवासी आहे. मी आर्य कृषी महाविद्यालय मानेगाव माडा या ठिकाणी प्रथम वर्षात शिक्षण घेतोय. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नदीकाठच्या परिसराची पूर परिस्थिती वाढवली होती. त्याकरिता हेल्पिंग हँड ह्या संस्थेने जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचे आभार मानतो. या मदतीचा उपयोग आम्ही पुढे शिक्षणाकरिता होईल, कॉलेजची फी भरण्याकरिता होईल. एवढे बोलतो. पालकांच्या सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय सर्व ज्यांनी या ठिकाणी पूरग्रस्त असणाऱ्या 20 गावातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हँड्स रत्नागिरी यांनी जे अनमोल सहकार्य केलेलं आहे त्याचं कुठं ना कुठं तरी आम्ही एक वेळेस मोबदला देण्याचं कार्य करू. कवी कुसुमाग्रजांचं एक वाक्य होतं, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हा देह नाशिवंत नाही. आमच्या परिसरात तुम्ही जी मदत केली, सरांनी सांगितलं होतं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता घेता देता देता घेणाऱ्याचे दोन्ही हातही घ्यावे. याच्या पाठीमागे एक मतितार्थ असतो की तुम्ही ज्या हाताने, या जगात फार श्रीमंत माणसं आहेत, पण ज्यांची मनाची श्रीमंती असते अशी सर्व व्यासपीठावरती विराजमान ही सन्माननीय मूर्ती आहेत. आणि त्यांचंच आमच्या जे विद्यार्थ्यांनी जी ही तुम्ही असणारी मदत केलेली आहे, पुढे जाऊन ते कार्य त्यांच्या हातून ते होईल याची ग्वाही मी या ठिकाणी पालकाच्या वतीनं देतो. माझे 4 शब्द संपवतो. प्रथमतः या ठिकाणी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आलात, तुम्ही अनमोल सहकार्य केलं,
याबद्दल 20 गावच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. घेणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे त्याचा हात मला ठाकूर असं नाही. त्याचा दानशूरपणा घ्यायचा. मी राधा रामचंद्र देवकर मुंशी गावातून. तर ही जी हेल्पिंग हँड्स या संस्थेद्वारे आम्हाला जी मदत मिळाली आहे त्याबद्दल त्या संस्थेचं खरंच खूप खूप मनापासून आभार. आणि ह्या पैशातून मी माझ्या कॉलेजची बसची फी भरू शकते, जी की मी ऍप्लिकेशन करून नंतर भरेल असं म्हणणार होते. आणि मी आज रजिस्ट्रेशनसाठी चालले होते, पण ते मी कॅन्सल करून थांबले इथं. आणि त्यामुळे मला आज ही मदत मिळालेली आहे. आणि या मदतीची नक्कीच मी पुढे मोबदला किंवा परतफेड नक्कीच आयुष्यात करेल. मी BSc ॲग्रिकल्चर रत्नागिरी कॉलेजला अकलूजला शिकते. थँक्यू. सर एक मिनिट मी बोलतो. आज एक मिनिट तरुण आहे थोडस एक मिनिट. कारण आज रत्नागिरी म्हणजे आपण घाटावर आहोत, हा भूगोल आहे आणि हे कोकणपट्टीत आहे. आणि ह्या पावसाचा, ह्या महापुराचा, ह्या चक्रीवादळाचा वगैरे ह्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे. त्याची दाहकता, त्याची विदारकता काय असते आपल्याला याचा अनुभव नाही. ही मगरमिट्टी पहिल्यांदाच आपल्याला पडलेली आहे या महापुराची. परंतु ह्यांना माहित आहे की उद्ध्वस्त झालेले संसार परत उभा करताना किती त्रास होतो. आणि कदाचित हे जे हेल्पिंग हँड रत्नागिरी ही प्रचंड मोठी विचारी संस्था आहे. मन्नाडे यांनी एका गाण्यामध्ये नमूद केलं होतं, अपने लिए जिये तो क्या जिये, ऐ दिल तुझी जमाने के लिए. हा प्रकार आणि हे तंतोतंत ह्या संस्थेशी जुळतंय. स्वतः जगून काही उपयोग नाही, इतरासाठी जगलं पाहिजे. आणि हे त्यांनी आपल्यासाठी. आणि मी आज या ठिकाणी आपल्याला एक शब्द देतो, हे सगळे नदी किनारपट्टीचे शेतकरी आहेत. तुम्ही कधीही सांगा की तुम्हाला कधी ज्यावेळेस कुठं महाराष्ट्रामध्ये, कारण तुमचं नेटवर्क दांडगंय, की आम्हाला या ठिकाणी मदत करायची आहे, मी आजच सांगतो की फुल नाही फुलाची पाकळी कारण तुम्ही दिलंय याची आम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा शब्द देतो. आणि तुमचे आभार मानण्यासाठी माझ्यापाशी आज शब्दांचा अपुरेपणा आहे. कारण कोणत्या शब्दात हे आभार मानावे, कुठल्या शब्दामध्ये आपल्याला धन्यवाद द्यावा. कारण आमच्यावरती न भूतो न भविष्यते असं भयानक संकट. अहो तुम्हाला कल्पना नसेल की वाकावच्या पुढे एका झाडावरती 22 साप होते. आणि ते साप चेक केल्यानंतर सांगितलं की माणसाला जसा कोमा काय होतो तसा ह्या प्रकारचा ह्यांना झालेला, ह्या झाडाखाली जाऊ नका, हे आज नाही उद्या ह्या निसर्गामध्ये वावरणार आहे. तेही पोहून पोहून थकून झाडावर अडकून असं मारलं तरी ते साप खाली येत नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती, इतकं भयानक संकट या ठिकाणी येऊन गेलं. मी जास्त लांबवत नाही, पण तुम्हाला शब्द देतो, ज्यावेळेस तुम्ही आशिष सर असतील यांच्याकडे तुम्ही नुसती कल्पना द्या आणि ह्यांनी आम्हाला सांगावं की आज आपल्याला या ठिकाणी मदत करायची आहे. एका मिनिटात अपेक्षेपेक्षा जास्त मदत दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओके, सांगा, मी सांगतो ते बरोबर आहे का नाही? ऊस तोडायला 10,000 रुपये रात्रीत घालवले का नाही? मग आपल्याला यांनी मदत केलेली आहे, आपणही त्यांना मदत करू आणि हे बंधुत्वाचं नातं कायम स्वरूपी टिकाऊ ठेवू. धन्यवाद. मी माझे 2 शब्द इथंच संपवतो. परत एकदा माझं मगाचं वाक्य की नातं आणि नाही, सरांचं आणि माझं जे नातं 2 दिवसाचं होतं, तो विश्वास सरांनी आमच्याबद्दल निर्माण केला, तो मी माझ्या सहकार्यापर्यंत पोहोचवला. तो तसा विश्वास तुम्ही
स्वतःमध्ये निर्माण करा आणि समाजाला तो विश्वासाला तुम्ही प्राप्त कराल इतका विश्वास तुम्ही निर्माण करा, मग तुम्हाला तुमची पुढची मदत तुम्हाला करता येईल. ठीक आहे. आता ज्यांच्या चेकमध्ये अडचणी आहेत, चेक ऐवजी ऑनलाईन असं करायचं, असं तांत्रिक अडचण असेल तर थांबा. तुम्ही सगळेजण आलात. हिलिंग हँड मार्फत आर्या कृषी महाविद्यालय, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, नितीन उबाळे सर आणि साहित्यिक आपले महेंद्र कदम सर, आशिष आणि माझ्या वतीनं आणि हेल्पिंग हँडच्या वतीनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आता आपण जायला काही हरकत नाही.